विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज 300वी जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार असून ते भोपाळमध्ये लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण संमेलनात भाग घेतील. तसंच क्षिप्रा घाटावर 860 कोटी रुपयांच्या घाट निर्माण कार्यासह अनेक विकास कार्यांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. डोळ्यांना इजा होण्याचं प्रमाण आणि त्याचे परिणाम कमी करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सूचना जारी केल्या आहेत. डोळ्यांना होणाऱ्या इजांमुळे कायमस्वरूपी अंधत्व येण्याची 5% शक्यता असते. डोळ्यांना इजा होण्याचं प्रमाण तरुण आणि प्रौढांमध्ये जास्त असून सामाजिक आर्थिक विकासावर त्याचा परिणाम होतो. रस्ते अपघात, खेळ आणि व्यवसाय ही डोळ्यांना इजा होण्यामागची प्रमुख कारणं आहेत. भारतीय संस्कृती प्रवाही आहे. भारतीय संस्कृतीतील ज्ञानोपासना विचारांकडे पाहिल्यास हा ज्ञानाचा खजिना जनतेसमोर येण्याची गरज आहे, असं भारतीय प्राचीन ज्ञान समाजासमोर आल्यास देशाचा अभ्युदय निश्चितपणे होईल असा विश्वास ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गोबन देगलूरकर यांनी व्यक्त केला. खजिन्याची शोधयात्रा या प्रशांत पोळ लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ काल पुण्यात झाला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या 6 तालुक्यातील 1898 पात्र शाळांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं देण्याचं नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे. 63% पुस्तकांचं वितरण पूर्ण झालं असून शाळा प्रवेशाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तकं दिसणार आहेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष सुनील दत्त पाटील आणि अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी ग्रंथालय कर्मचारी यांचे पालक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट घेत सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली. पावसाळी अधिवेशनात ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीनं यावेळी करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून